सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, काल आपण ईशावास्य उपनिषद पाहिलेलं आहे. आज पुढचं केनोपनिषद आपण पाहणार आहोत. ईशावास्य उपनिषदामध्ये आपण परमेश्वराचं स्वरूप, विद्या अविद्या, सत्कर्म कुकर्म ह्या गोष्टींचा आपण विचार केलेला आहे. आणि आता या केनोपनिषदामध्ये थोड्याशा वेगळ्या विषयाकडे आपण जाणार आहोत. या केनोपनिषदाचं स्वरूप कसं आहे तर यामध्ये 4 खंड आहेत. त्यातल्या प्रथम खंडाचा विचार आपण करणार आहोत. या उपनिषदाला केनोपनिषद असं नाव का पडलं तर केन याचा अर्थ कोणाच्या द्वारा, कोणाच्या प्रेरणेने, कोणाकडून, कोणापासून स्फूर्ती घेऊन अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. तर पहिल्या खंडाला आपण सुरुवात करूया. हा खंड जो आहे किंवा केनोपनिषद पूर्ण आहे हे गुरु शिष्याच्या संवादात्मक स्वरूपाने लिहिलेलं आहे. म्हणून सुरुवातीला शांतिपाठ करताना शिष्य प्रार्थना करतो, हे परमात्मा, माझं सगळं अंग, वाणी, नेत्र, श्रोत्र, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय या सगळ्यांना तू प्रेरणा दे, या सगळ्यांची शक्ती तू वाढव आणि मला तुझं तप करण्याची बुद्धी दे आणि मला पापापासून मला मुक्त कर. अशी प्रार्थना केल्यानंतर तो शिष्य आपल्या गुरूंना विचारतो की हे गुरुवर्य, माझ्या मनामध्ये 4 प्रश्न आहेत, ते मी आपल्याला विचारू शकतो, विचारू इच्छितो. त्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की मनुष्याचं हे जडरूप शरीर, प्राण, वाणी, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांच्याकडून कार्य करून घेणारा कोण आहे आणि तो कसा आहे, आणि यालाच केन असं म्हटलेलं आहे. कोण, याच्या मागे कोण आहे, म्हणून ह्याला केनोपनिषद म्हटलेलं आहे. आणि याच विषयावरती ह्या उपनिषदामध्ये चर्चा केलेली आहे. आता गुरु त्याला उत्तर देत आहेत शिष्याला की हे शिष्या, तू जो प्रश्न विचारलेला आहेस त्याचं उत्तर आता मी देतो. श्रोत्रेंद्रियाला ऐकू येण्यासाठी प्रेरणा देणारा परमेश्वर आहे, परमात्मा पुरुषोत्तम आहे. यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कान म्हणजे श्रोत्रेंद्रिय नाही. कान हे त्याचं श्रोत्रेंद्रियाचं अधिष्ठान आहे. श्रोत्रेंद्रिय हे वेगळंच आहे पुन्हा, पण कान हे श्रोत्रेंद्रियाशी संबंधित आहे. इंद्रिय कुठंतरी आतल्या बाजूला आहे असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. आणि आकाश महाभूत, आकाशाचा गुण शब्द हा आहे, त्यामुळे आकाश महाभूतापासून हे श्रोत्रेंद्रिय निर्माण झालेलं आहे. आणि श्रोत्रेंद्रियाला ऐकण्याची प्रेरणा हा परमात्मा परब्रह्म पुरुषोत्तम देतो आहे. आणि मग श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते असं जे 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की पंचज्ञानेंद्रिय जी आहेत, श्रोत्र, चक्षु, स्पर्शन, रस आणि घ्राण, यांना जे आपापल्या विषयाचं ज्ञान होतं ते ज्ञान हे परमेश्वराच्या चेतनेने होतं. कोणती तरी एक चेतना लागते, कोणती तरी एक पॉवर लागते. नुसत्या अवयवामुळं ज्ञान होत नाही.
आत्मेंद्रिय संयोगात आत्मेंद्रिय मनोअर्थान सन्निकर्षात प्रवर्तते व्यक्ता तदात्वे या बुद्धी प्रत्यक्षमसा निरुच्यते. आत्मा, इंद्रिय, मन आणि विषय यांचा सन्निकर्ष संबंध म्हणजे योग्य असा संबंध आला पाहिजे, त्यावेळेला आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होतं. मला डोळ्यांनी झाड दिसतं, झाड हा विषय झाला, नेत्र हा अवयव झाला. नेत्रेंद्रियाचं अधिष्ठान असलेलं नेत्र डोळे आहेत. डोळे म्हणजे नेत्रेंद्रिय नाही, डोळे हे फक्त अधिष्ठान आहे आणि त्यामध्ये हे नेत्रेंद्रिय आहे आणि ते तेज महाभूतापासून निर्माण झालेलं आहे. त्यानंतर मन पाहिजे. हे झाड आहे हे कळण्यासाठी मन हे प्राकृत पाहिजे. मन जर प्राकृत नसेल तर ते झाड आहे हे कळणार नाही. आणि मग हे सगळं यांचा संबंध आल्यानंतर ते समजण्यासाठी एक प्रेरक शक्ती लागते. ती शक्ती म्हणजे परब्रह्म परमात्मा आहे. एखाद्या मृत व्यक्तीला हे सगळे अवयव असतात, डोळे असतात, मन तर मेलेलं असतं. मग त्याला दिसत का नाही? कारण चेतना नसते म्हणून. मग एक पॉवर कुठली तरी त्यामध्ये पाहिजे. मग मनुष्याने काय करायचं आहे तेही पुढं ते गुरु सांगतायत की मनुष्याने आपल्या इंद्रियांचा अभिमान बाळगायचा नाही आहे. माझे नेत्रेंद्रिय चांगले आहेत, माझे श्रोत्रेंद्रिय चांगले आहेत, मी विदेह आहे असं समजायचं आहे. आणि मग तो संसाराच्या तापातून मुक्त होणार आहे, जन्ममरण्याच्या फेऱ्यातून तो मुक्त होणार आहे. हे झालं श्रोत्रेंद्रियाच्या बाबतीत. पुढच्या प्रश्नाचं उत्तर गुरु पुन्हा देत आहेत की हे शिष्या, की आपलं मन किंवा आपली इंद्रिय जी आहेत ही अलौकिक दिव्यत्व असलेल्या परमेश्वराला पाहण्यासाठी अपुरी आहेत. आपल्या इंद्रियांमध्ये तेवढी शक्ती नाही की जी परमेश्वराला पाहू शकतील, ऐकू शकतील, परमेश्वराशी बोलू शकतील. इतकी आपल्या इंद्रियांची ताकद नाही. आपली बुद्धी पण परमेश्वरापर्यंत पोचत नाही. आपण या बाबतीत तोकडे पडत आहोत. मग शिष्य विचारतो, मग असं असेल तर भगवंतापर्यंत जायचं कसं? कारण आपली शक्ती ही इंद्रिय आणि मन हीच आहे, त्याच्याच साह्याने आपण भगवंतापर्यंत जाणार आहोत. मग ही इंद्रियांची शक्ती जर तोकडी पडत असेल, पुरत नसेल, तर मग आपण भगवंतापर्यंत जाणार कसं? तेव्हा त्याचं उत्तर गुरु देत आहेत की पहिल्यांदा आपण एखाद्या संकेताचा आधार घेतला पाहिजे. आता संकेताचा आधार म्हणजे काय, की ज्याला आपण इंग्लिशमध्ये ॲसम्पशन म्हणतो. आपण शाळेमध्ये बीजगणित किंवा अल्जिब्रा सोडवत असताना माहीत नसलेल्या गोष्टीबद्दल क्ष किंवा एक्स वापरत होतो आणि मग त्याच्यावरून उत्तर काढत होतो. तसं अगोदर पहिली पायरी ते गुरुनी सांगितलेलं आहे की सांकेतिकदृष्ट्या तू भगवंत आहे